बडव्यांनी घेरलं आणि अजितदादांना मारलं असं महाराष्ट्रातील जनतेला वाटायला लागलंय आणि तो संशय अजून बळावला जेव्हा काल आमदार रोहित पवारांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्याच्यामध्ये मांडलेले मुद्दे. तुम्हाला तर माहितीये पूर्व विदर्भातला राष्ट्रवादीचा नेता कोण आहे, बडा नेता कोण आहे, तुम्हाला सगळं माहितीये. त्यांनी केलेल्या उशिरामुळे अजितदादांचं वेळापत्रक बदलल्या गेलं. जे विमान आदल्या दिवशी सुरतला जाऊन आलं त्याच विमानामध्ये दादा बारामतीला आले. मग त्या सुरतमध्ये गेल्यानंतर काही झालं का? विमानामध्ये पेट्रोल वाचवण्यासाठी किंवा खर्च वाचवण्यासाठी पेट्रोलचे कॅन ठेवल्या गेले का? अजूनपर्यंत कोणतीच निष्पक्ष चौकशी झाली नाही. विचार करा तुम्ही, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात होतो, त्यात त्यांचा मृत्यू होतो, पण मागचे 15 दिवस झालं महाराष्ट्राच्या जनतेला काहीच समजत नाही. ना कोणतं स्टेटमेंट येतं, ना कोणती चौकशी जनतेच्या समोर येते, ना कोणतं CCTV फुटेज रिलीज केलं जातं. याच्यामध्ये संशय घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आतापर्यंत विमान कंपनी जी आहे त्यांची निष्पक्ष चौकशी का झाली नाही, गुन्हा का नोंद झाला नाही, आणि मुळातच दादांना उशीर कुणामुळे झाला आणि त्या उशीर करण्यामागे नेमकं घात करण्याचं तर कारण नाहीये ना. जेव्हा दादा गेले त्याच्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे तर अजून एक संशय जास्त बळावतो, तो म्हणजे जे दादांचे सहकारी दोन सहकारी तुम्हाला माहितीये मुख्य वरचे जे निर्णय घेत आहेत, त्यांनी तर दादांचं काही घडवून आणलं नाही ना. हा प्रत्येक महाराष्ट्रीयन जनतेच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राची जनता आज म्हणते बडव्यांनी घेरलं आणि अजितदादांना मारलं. या अपघाताची चौकशी निष्पक्ष होऊन लवकरात लवकर जनतेच्या समोर सत्य येणं गरजेचं आहे. नाहीतर असंच वाटेल की एक महाराष्ट्रातील धुरंधर राजकारणी या बडव्यांमुळे मारला गेला आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अतोनात नुकसान झालं. तर मंडळी, ह्या आहेत रविराज साबळे. बडव्यांनी घेरलं आणि अजितदादांना मारलं असं स्पष्ट मत त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेलं आहे. आता बडवे कोणत्या बडव्यांनी मारलं ही नावं जरी त्यांनी या ठिकाणी उघड केलेली नसली तरी बडव्यांनी घेरलं आणि अजितदादांना मारलं असं स्पष्ट मत त्यांनी त्यांच्या या व्हिडिओमधनं व्यक्त केलेलं आहे. तर मंडळी, अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. काही जणांनी महत्वाचे मुद्दे समोर आणले. काही जणांना अजूनही अजितदादा वापस येतील, परत येतील, ते एखाद्या सिनेमात हिरो जसा परत येतो तसे आमचे अजितदादा परत येणार या आशेने अजूनही ते अजितदादांची वाट पाहतात. त्यातल्या त्यात काही प्रश्न, काही शंका या उपस्थित करण्यात आल्या. त्या म्हणजे VSR जी कंपनी आहे किंवा जी विमान कंपनी आहे, त्या विमान कंपनीचं हे विमान अजितदादांच्या या फ्लाईटसाठी किंवा अजितदादांच्या या प्रवासासाठी पायलट्स जे आहेत ते पायलट कसे निवडण्यात आले? ते पायलट अनुभवी होते का? त्यातल्या त्यात विमानामध्ये काही टेक्निकल इश्यू होते का? त्याचबरोबर हे विमान आधी सुरतला जाऊन आलेलं होतं. त्याचबरोबर या विमानात 6 जण होते, मग 5च मृतदेह का सापडले? तिथल्या काही मंडळींच्या वक्तव्याचा देखील खूप गांभीर्याने विचार करावा लागतो. त्यामध्ये काही मंडळी सांगतात की आम्ही ज्या वेळेस या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस नुकतंच विमान कोसळलं होतं आणि उघड्या दरवाजातनं कोणीतरी बाहेर पडतानाचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता, आम्ही ते पाहिलं, असंही काही मंडळींनी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आता त्या सांगितलं की नाही सांगितलं किंवा त्यांनी नंतर ते जबाब कसे बदलले, या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे 5च मृतदेह का सापडले? एक मृतदेह कुठे गेला? तो अजितदादांचाच होता का, नव्हता का? अजितदादांची ओळख घड्याळांवरनं, त्यांच्या हातातल्या घड्याळीवरनं ही निश्चित करण्यात आली. या सगळ्या गोष्टी आणि या
गोष्टींची जी प्रश्नार्थक वाक्य भरपूर तयार झालेली होती, त्या सगळ्या वाक्यांना उत्तर देण्यासाठी रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली, एक व्हिडिओचं प्रेझेंटेशन केलं. यामध्ये विमान कंपनीचं जे विमान आहे त्या विमानाच्या संदर्भाने त्यांनी बऱ्याचशा गोष्टी समोर मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी या विमानात किती जण होते आणि किती मृतदेह सापडले या विषयाची चौकशी केली. त्याशिवाय एक व्हिडिओ त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रसिद्ध करण्यात आला. ते विमान कशा पद्धतीनं आणि किती फास्ट हे जमिनीच्या दिशेने आलं हे देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडलं. त्याचबरोबर त्या रात्री अजित पवार हे बाय कार रस्त्याने प्रवास करून बारामतीला पोहोचणार होते, परंतु ती अशी कुठली फाईल होती अतिशय महत्वाची की जी रात्री उशिरापर्यंत रेंगाळण्यात आली, किंवा ती फाईल उशिरा आणि त्या फाईलवरची सही आणि विदर्भातला तो नेता कोण, असे असंख्य सवाल या ठिकाणी रोहित पवारांनी उपस्थित केले. आता या सवालांवरती निश्चितच सगळ्या मंडळींच्या लक्षात आलं असेल की विदर्भातली ती व्यक्ती कोण, त्या व्यक्तीने ही फाईल इतक्या उशिराने का अजितदादांकडे दिली. अजितदादा जे रात्रीचा प्रवास करून सकाळी बारामतीत पोहोचणार होते, ते रस्त्याच्या आणि कारने जाणार होते, ते विमानाने जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरित आहेत आणि तेच प्रेझेंटेशन रोहित पवार यांनी केलं. निश्चितच एक रोख हा विदर्भातल्या त्या बड्या नेत्याकडे आता दाखवला जातो आणि तेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी रविराज साबळे यांनी केला. आता तो रोख कुणाकडे आहे तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते सांगा, नेमकं काय प्रकरण असावं. रविराज साबळे हे कुणाच्या संदर्भाने बोलत असावे किंवा रोहित पवार यांचा इशारा कुणाकडे आहे, तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.